संतांचे सुख झाले या देवा, मनवणे सेवा करी त्यांची। तेथे माझा काय पुरतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा। निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पुजोनिया। तीर्थे त्यांची इच्छा करते नित्यकाळ, व्हावया निर्मळ आपणासी। अष्टमा सिद्धीचा कोणाला पाड, वागोनी दियाळ कोणी तया। तेथे माझा काय पुरतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा। तुका म्हणे ते हे बळया शिरोमणी, राहिले चरणी निकटवासी। तेथे माझा काय पुरतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा। पांडुरंगा करो संतांचे सुख झाले या देवा, मनवणे सेवा करी त्यांची। तेथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा। श्रीक्षेत्र पवित्र पावन भूमी उमरे या ठिकाणी
बालब्रह्मचारी मारुतीरायाच्या या पवित्र दरबारामध्ये जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज तुकाराम दिनीच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात भक्तिभावाने संपन्न होत आहे. आदरणीय पूज्य गुरुवर्य मच्छिंद्र महाराज यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली कुशल मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे. आपल्या गावातील सर्व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे आणि प्रामुख्याने तरुण मंडळीच्या विशेष अशा सहकार्यातून हा कार्यक्रम अतिशय गोया गोविंदाने सुंदर असा गोड कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमासाठी वारकरी वैष्णव संप्रदायातील नामांकित आणि आदरणीय ज्यांच्याविषयी फार मोठी या संप्रदायात आदराची भावना आहे, तुला मुलाची भावना ज्यांच्याकडे आहे, असे आदरणीय पूज्य स्वररत्न किशोरजी महाराज शेळके गुरुजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय त्यांचे त्याच तुला मुलाचे आदरणीय पूज्य गणेश महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व टाळकऱ्यांना एका दोरीत बांधण्याचं काम जे करतात, जसं पिढीला आळा घ्यावा लागतो ना, तसं सर्व टाळकऱ्यांना एकत्र ठेवण्याचं काम आदरणीय पूज्य तालमहर्षी मदंग सम्राट अनिल महाराज हेही या ठिकाणी आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. गावातील सर्व मंडळी या कार्यक्रमात अग्रेसर असतात, सहभागी असतात. आता ज्यांचे नाव घेतले ते तर महान आहेतच आहे, पण तुम्ही बसलेले ऐकायला बसलेले काही लहान नाहीत, तुम्ही सुद्धा महान आहेत. तुम्ही तर साक्षात पंढरीनाथ आहात पुरुषाच्या रूपाने आणि त्या माता माऊलीच्या रूपाने साक्षात आदिशक्ती देवी आहे. आताच हरिभक्तीपरायण आपल्या या कार्यक्रमाला नामांकित कीर्तनकार संजय महाराज मसे हेही उपस्थित आहेत, त्यांचे सहकारी उपस्थित आहेत. सेलेगावची भरपूर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. संत सेवक ज्यांना आप्पासाहेब ढोकरेंनी पदवी दिली असे परसराम भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळासाहेब उपस्थित आहेत, देवरे उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी, सर्व ग्रंथांचा राजा. जसं माणसाचा राजा असतो ना, माणसाचा राजा कोण आहे? आदरणीय मोदी साहेब माणसाचे राजे आहेत ना ते. तसं सर्व ग्रंथांचा राजा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि अशा महान ग्रंथाच्या ज्ञानेश्वरीचे अनेक पारायण ज्यांनी केलेले आहेत, हजारो पारायण ज्यांनी केलेले आहेत, असे आदरणीय पूज्य प्रातस्मरणीय पाठक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी गाथा पारायण आहे, गाथेचंही पारायण करता वाटतं. हा कार्यक्रम आदरणीय पूज्य श्री गुरु प्रातस्मरणीय रघुनाथ महाराज उमरेकर यांच्या आशीर्वादाने आणि विश्वात्मक जंगलीदास महाराज यांच्या आशीर्वादाने बालब्रह्मचारी मारुतीरायाच्या या पवित्र दरबारामध्ये सुंदर असा हा कार्यक्रम चालू आहे. अनेक ठिकाणी आपण मारुतीरायाचं दर्शन करतो, परंतु उमरे ह्या गावात मारुतीरायाचं दर्शन करताना ती उमरेची मूर्ती अशी
हुबेहूब बोलकी मूर्ती आहे अशी मारुतीरायाची मूर्ती मला दुसरीकडे कुठेच दिसली नाही बघा. इतकी सुंदर मूर्ती आहे. मूर्तीकडे बघितलं की असं वाटतं की वज्रदेही आहे, सोनेरी पर्वतासारखं सुंदर असं. आणि ह्या मंदिरात जरी नुसतं झोपलं माणूस तरी पैलवान होईल. पूर्वीच्या काळी घरात मुलं झोपत नव्हते, मंदिरात झोपत जायचे. गावातली लहान लहान मुलं सगळे मंदिरात झोपायला जायचे. त्याचा परिणाम एक व्हायचा की झोपताना त्यांच्या समोर मारुतीची मूर्ती असायची, मारुती असायची, आणि मारुतीचं दर्शन करत करतच ते झोपी जायचे. म्हणून त्यांची रात्र चांगली जायची. आणि सकाळी उठल्याबरोबर मारुतीरायाचं दर्शन त्यांना घडायचं आणि म्हणून त्यांचा दिवस चांगला जायचा. रात्र दिवस चांगलं गेल्यावर माणसाचं आयुष्य चांगलं जात आहे. सुंदर असे सर्व विद्यार्थी वर्ग या ठिकाणी आहेत. पूज्य ईश्वर महाराजांचे विद्यार्थी ते अतिशय सर्वच गोड आहे. या आयोजक मंडळीचं आणि तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही प्रभूचे कृपापात्र आहात. सर्व देवाचे जो आपण लाडके आहोत. जो देवाचं काम करतो तो देवाला आवडतो. देवाच एखाद्या माणसाचं काम केलं आपण तर त्या माणसाला आपण आवडतो, त्या माणसाचे आवडते होतो, आहे का नाही? जर माणसाला खुश करायचं असलं तर त्याच्या म्हणण्यावर इशाऱ्यावर नाचायचं. माणसाच्या इशाऱ्यावर नाचलं की माणूस खुश होतो. अहो, नवरदेवासमोर डीजे बरोबर डीजेत नाचलं की नवरदेव खुश होतो. नवरदेवासमोर नाचल्यावर नवरदेव खुश होतो. आणि तसं देवासमोर नाचल्यावर देव का खुश होणार नाही? देव सुद्धा खुश होतो. आता यावर्षी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्ती, रामलल्ला प्राणप्रतिष्ठा झाली आणि दुपारी 12:29 आणि 4 सेकंदाचा तो मुहूर्त होता. मुहूर्त आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त शास्त्रीजी द्रविड गुरुजी यांनी तो मुहूर्त काढलेला होता. आणि बरोबर त्याच मुहूर्तावर 12:29 आणि 4 सेकंदानेच वरदोभव त्या ठिकाणी झालं. मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. सर्व आनंद झाला. अहो, ज्यांनी मूर्ती बनवली रामलल्लाची ते अरुण योगीराज दगडकर नाटकचा आहे. आणि देवाला जेवढे दरवाजे आहेत मंदिराला त्या सर्व दरवाज्याचं लाकूड महाराष्ट्राचं आहे. आणि त्या दरवाजाला नुसतं सोनं आहे, सोनं, सगळं सोनं बसवलंय. हा सर्व सोहळा उत्सव आपण डोळ्याने बघितलाय, कोणी मोबाईलवर बघितलाय, कोणी स्क्रीनवर बघितलाय, कोणी टीव्हीवर बघितलाय. आणि मी तर प्रत्यक्ष तिथे गेलो होतो. मी तिथे गेलो म्हणजे तुम्ही मला पाठवलं म्हणून मी गेलो, समाजाने पाठवलं म्हणून मी गेलो. आणि आता आपण अयोध्येला जायचं बरं का? प्रत्येकाने अयोध्येला जायचं. अयोध्येला गेल्याशिवाय मरण्याचा अधिकारच नाही आपल्याला. अयोध्येला गेल्याशिवाय प्रत्येकाने अयोध्येला जायचं, दर्शन करायचं रामलल्लाचं. ज्या त्या भागात जिथे साधू लोक असतात ना त्यांच्या मागे लागायचं आपण. चला आम्हाला घेऊन, चला आम्हाला घेऊन. जर त्याने तसं निर्णय त्यांच्या खांद्यावर बसायचं, खांद्यावर बसायचं. विठू माझा लेकरू बाळा करायचं, त्यांना घेऊन चला म्हणायचं.
म्हणजे अयोध्येला जायचं. 1528 सालापासून जो संघर्ष चालू होता, 500 वर्षाचा संघर्ष, त्याचा अंत झाला, त्याचा शेवट झाला. रामललाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली आणि रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सर्व भारतात सर्व राम भक्ताला आनंद 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 झाला. हिंदूला आनंद झाला. आणि जेवढा आनंद हिंदूला झाला ना, जितका आनंद हिंदूला झाला तितकाच आनंद काही मुस्लिम बांधवांना सुद्धा झाला. मुस्लिम बांधवांना सुद्धा झाला. कारण तिथं प्राण प्रतिष्ठेला मुस्लिम सुद्धा होते, जैन होते, ईसाई होते, सर्व जाती धर्मातले माणसं होते. जसं अनिल महाराज सर्व टाळकऱ्यांना एक करतात, तसं रामललामध्ये ती ताकद आहे की सर्व धर्माला ती एक करतात. आणि त्या मंदिरामध्ये सर्वांच्या भावना आहेत, एकतेचं ते प्रतीक आहे. त्या मंदिरासाठी लाखो कारसेवक केले, 3.5 लाख कारसेवक त्यांनी बलिदान दिलं. तर त्यांना ते मंदिर दिसलं नाही ना. पण त्यांना जरी ते मंदिर दिसलं नसलं, पण त्यांचं स्वप्न होतं मंदिराचं. ते स्वप्न आपल्या देशाचे पंतप्रधान, आदरणीय आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त महान तपस्वी नरेंद्र मोदीजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीजी, या दोघांनी, हे दोघं म्हणजे युगपुरुष आहेत. या दोघांच्या हस्ते ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. तसं मी काय बीजेपीचा नाही बरं का, मी बीजेपीचा नाही, मी काँग्रेसचा नाही, राष्ट्रवादीचा नाही, शिवसेनेचा नाही, जनता दलाचा नाही, कुठल्याच पक्षाचा नाही. हा, एका पक्षाचा जरूर आहे, पण त्या देवाच्या पक्षाचा, जो देवाचा आहे त्याच्या पक्षाचा मी आहे, त्याच्या पक्षाची आपण आहे. कारण एक काळ असा होता की आपण जर राम राम घातलं ना, तरुण पोराला लाज वाटायची, असे संकुचित व्हायचे, ते हसायची मोठ्या मोठ्या. राम राम कसं म्हणावं, राम राम कसं म्हणावं, असं त्यांना संकोच वाटायचा. पण आता आपण राम राम म्हटलं का, आपण खालच्या स्वरात जरी म्हटलं ना जय श्रीराम, तर लगेच वरच्या स्वरात म्हणजे जय श्रीराम. म्हणजे हिंदू तरुण आता जागृत झालाय. हिंदू तरुण जागृत झाले, त्यांना आता समजायला लागले काय करायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे. आणि असं ते आता राहायला लागले की त्यांच्यामुळं आई वडीलच काय, देव सुद्धा खुश होतो. देव सुद्धा, देवाला सुद्धा आनंद होतो. कोणापासून? अहो आपल्याला आनंद होतो. कोणापासून? सुख होतं आपल्याला. समजा कोणापासून सुख होतं बरं आपल्याला? आपल्याला बघितल्या बरोबर त्याच्या कपाळावर आड्या पडत्या, त्याच्यापासून सुख होतं. त्याच्यापासून सुख होतं का? आपल्याला बघितल्या बरोबर ज्याच्या डोळ्यात रक्त उतरत, त्याच्यापासून सुख होतं का आपल्याला? आपल्याला बघितल्याबरोबर 10-5 आसडचं चांगल्या टेस्टी गोष्टीचा प्रयोग करतो, त्याच्यापासून सुख होतं का? नाही. अवलापल्या त्याला आपल्याला बघून नुसतं माणूस थुकलं तरी माणसाला वाटतं नाही नाही मला बघून थुकलंय बरं का, मला बघून थुकलंय. मग कोणापासून सुख होतं? जो आपली स्तुती करतो त्याच्यापासून माणूस भारावून जातो, सुखी होतो. आणि देव सुद्धा सुखी होतो. कोणापासून सुख होतो, सुखी होतो? स्थावर जंगमात्मक सृष्टी आहे, चराचरात्मक
जड निर्जीव निर्जीव सृष्टी, जड सृष्टी, हलणारी न हलणारी जी सृष्टी आहे याच्यापासून देव सुखी होतो का? तर नाही. मग देव कोणापासून सुखी होतो? बरं राहिलंय माणूस, सगळ्याच माणसापासून देवाला सुख होतं का? नाही. काही तर असे आहेत हिरण्यकश्यपूच्या त्यागांचे, म्हणजे स्वतःही देवाचं नाव घ्यायचं नाही आणि दुसऱ्याला पण घेऊ द्यायचं नाही. यांच्यापासून देव सुखी होत नाही. मग जो त्याचं नाव घेतो, चिंतन करतो, त्याच्यापासून देवाला सुद्धा सुख होतं. अवलांब कशाला? घरात जर पत्नीने आण घालून मालकाचं नाव घेतलं तर माणूस म्हणजे तो मालक सुद्धा सुखी होतो, भारावून जातो. असं एका बाईने नाव घेतलं, ते आणच म्हणते त्याला इकडे असं काहीतरी म्हणते, त्या अगोदर असं याच्यात नंतर पाटील म्हणतो, त्याला आणच म्हणतात ना इकडे ओखाना ते ओखाना घालून नाव घेतलं त्या माऊलीने. आणि मालकाने बाहेरून येता ते दरवाजाच्या आडून ऐकलं, नाव घेतलं. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला त्यांना. तिथूनच ते माघारी पळाले, थेट राहुरीत जाऊन उभे राहिले. राहुरीला गेले थेट. राहुरीला कोणाच्या दुकानात गेले? आता त्याची जशी परिस्थिती असेल ते कशा दुकानात गेले असते, कोणी सोन्याच्या दुकानात गेलं असेल, कोणी कपड्याच्या दुकानात गेलं असेल. तिथून एक जाऊन दागिना आणला, अलंकार आणले. कशामुळं? माझं नाव घेतलं. अहो नाव घेतलं तर मालक सुखी होतो, आणि मग भगवंताचं नाव घेतल्यानंतर भगवंत त्या सुखी होणार नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विषय गाठी भगवान परमात्मा त्यांच्यापासून. आणि बलवान भरपूर आहे बरं का, बळ सुद्धा अनेक प्रकारचे. एक धनबळ आहे, धनाच्या जोरावर माणूस कुठलंही काम करून निघू शकतो, धनबळ आहे. एक ज्ञानबळ आहे, एक तपोबल आहे. तपास सुद्धा बळ आहे ना. तपश्चर्या घडल्यानंतर, तप झाल्यानंतर मुखातून शब्द बाहेर पडला की तसंच होतं, त्याला तपोबळ म्हणतात. तपोबळ, धनबळ, आणखी समाजबळ. ज्याच्या बरोबर समाज आहे त्याच्या पाठीमागे समाजाचं बळ असतं, शक्ती असते, जनशक्ती असते. दुसरे एक बळ आहे, त्याला म्हणते मनगट बळ. मनगट बळ माणसं म्हणते तू त्याच्या नादाने करा बाबा, त्याच्या मनगट बळ देईल. असे अनेक प्रकारचे बळ आहेत. पण जगद्गुरु तुकोबा आहे आणि संत ते नुसते बलवान नाहीत, तर बलवानाचे शिरोमणी आहेत. हे अभंगाच्या शेवटच्या जन्मात सांगतात. तुका म्हणे ते हे बळया शिरोमणी,
संत हे बलवानाचे शिरोमणी आहे. एकदा जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन लोहगावला होतं. लोहगाव हे तुकाराम महाराजांचं आजोळ म्हणजे मामाचं गाव. तसं तुकोबारांची सासरवाडी सुद्धा लोहगावच आहे. तुकोबारांचं कीर्तन लोहगावला होतं. सर्वजण कीर्तनाला जाऊ लागले. पण त्या लोहगावामध्ये एक जणाचा मुलगा आजारी पडला, खूप आजारी होता. मग त्याची मंडळी म्हटली, आज तुम्ही काय कीर्तनाला जाऊ नका, कारण मुलगा भयंकर आजारी आहे. त्याचा काही भरोसा नाही, इतका आजारी आहे, जगतोय का मरतोय त्याचा काही भरोसा नाही, इतका आजारी. तुम्ही कीर्तनाला जाऊ नका आणि मी एकटी इथं काय करू. पण तो मालक अतिशय परमार्थिक होता, साधू संतांची सेवा करणारा होता. तो म्हटला, हे बघ, मी काय कीर्तनाला गेल्याशिवाय राहणार नाही, मी कीर्तनाला जाणार म्हणजे जाणार. ह्या पोराचं समजा आयुष्य शिल्लक असलं आणि मी जरी कीर्तनाला गेलो तरी हा मरणार नाही, आणि याचं जर आयुष्यच संपलं असलं आणि मी जरी याच्या उशाला बसलो तरी हा काय मेल्याशिवाय राहणार नाही. आयुष्य संपल्यावर मी जरी याच्या उशा पायथ्याला बसलो तरी हा मेल्याशिवाय राहणार नाही. मग काय मी कीर्तनाला गेल्याशिवाय राहणार नाही, असं बोलून ते घर मालक कीर्तनाला गेले. तुकोबारांचं कीर्तन ते तुकोबारांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होते. आपल्या कीर्तनामध्ये भूतही नाचत नाहीत, कारण आपलं कीर्तन म्हणजे काय, आता दुसऱ्याचं नाही सांगत मी, आपलं कीर्तन म्हणजे हे कीर्तन देवासाठी पाहिजे. नाही कीर्तन झाल्यानंतर जे मिळतं त्याच्यासाठी नाही, कीर्तन हे देवासाठी पाहिजे. आणि मग देव जर आपला झाला तर बाकीचं हे सगळं कुठं जाणार आहे. तुकोबारांचं कीर्तन रममान झाले, सगळे कीर्तनात तल्लीन झाले, डोलायला लागले सगळे कीर्तनामध्ये. कीर्तन अर्ध्यात आलं, अतिशय रंगात आलं कीर्तन. तेवढ्यात पाठीमाग त्या माणसाचा एकुलता एक मुलगा मेला. त्या बाईला अतिशय राग आला. मनात म्हटली, मी यांना म्हटलं होतं जाऊ नका कीर्तनाला म्हणून, तरी हे गेले. आता ते राग यांना म्हणले असेल का, यांना म्हटलं होतं कीर्तनाला जाऊ नका म्हणून, राग असंच म्हणले असेल. नाही आता इकडं नसेल म्हणत सर, ती राग म्हटली, याला सांगितलं तुम्ही कीर्तनाला जाऊ नको, तरी हा गेला. याला काय ती चट लागली म्हणते, गेले कीर्तनाला. तरी बैला अतिशय संताप आला, राग आला. त्या मुलाचं प्रेत उचललं, हातात घेतलं आणि थेट कीर्तनात आले प्रेत घेऊन. आणि जिथं हा बाबा बसला होता कीर्तन ऐकायला, त्यांच्या समोर असं प्रेत घेऊन आदळलं. त्या मुलाचं प्रेत आदळलं. असं आदळल्याबरोबर कीर्तनात
विक्षेप होऊ लागला, गोंधळ होऊ लागला. आणि मग शहाण्या माणसाला असं वाटलं की कीर्तनात गोंधळ होऊ नये, विक्षेप होऊ नये, म्हणून त्या मुलाचं प्रेत त्याने धरलं असं आणि भिंतीला टेकून बसवलं. भिंतीला टेकून बसवलं, कीर्तन ऐकतंय असं दाखवलं. तुकोबरायचं कीर्तन, तुकोबराय मधून मधून भजन करायला लावायचे, टाळी वाजवायला लावायचे, सगळे माणसं टाळी वाजवायची. आणि तुकोबरायचं लक्ष नेमकं त्या मुलाकडे गेलं. सगळे टाळी वाजवित होते, सगळे भजन करीत होते. तो मुलगा काही टाळी वाजवित नव्हता आणि भजनही करीत नव्हता. आणि महाराजांचं लक्ष नेमकं त्याच्याकडे गेलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे, बेटा अरे सगळे टाळी वाजवतात, तूही वाजव टाळी. ते कुठं टाळी वाजवते? महाराज म्हटले वाजव ना टाळी. तरी ती वाजेना टाळी. पण हट्ट धरला महाराजांनी. म्हटले याचे पण मी टाळीच वाजवून घेईन, वाजव ना टाळी. ती काय टाळी वाजवेना आणि भजनही करीना. आणि मग जवळचे शहाणे माणसं म्हटले, महाराज ते काय आता टाळी वाजवायला सांगत राहिले का? ते मेले म्हटले, मेले. मग तुकोबाराय मनात विचार करायला लागले, असे जर कीर्तनात माणसं मेले तर कोणी कीर्तनाला येईल का? मग जगद्गुरु तुकोबारायने त्याच्यावर शक्तिपात केला आणि त्याला जिवंत केलं. मेले माणूस जिथं उठविले. म्हणले बेटा वाजव टाळी, कर भजन. आणि ते पोरगं टाळी वाजवायला लागलं आणि भजन करायला लागलं. मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद ही संतात असते. त्याने चमत्कार नाही केला, घडला सहज, साहसाने नाही. म्हणून संत देव हे बलवान आहेत, तीर्थ बलवान आहेत, अष्टमहासिद्ध्या बलवान आहेत, परंतु संत हे बलवानाचे शिरोमणी आहेत. म्हणून मेलेला माणूस सुद्धा जिवंत केला. माऊली ज्ञानोबाने सुद्धा सच्चिदानंद बाबाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. प्रेत होत ना, ते पुन्हा जिवंत केलं, त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. पैठणला सुद्धा एक बाई आपल्या मुलीला वाटेला वाचायची होती, तेवढेच प्रेत चाललं समोर. ती बाई म्हटली, माझी मुलगी मी वाट लावते आणि हे समोरून आज शुभ. ती काय म्हणली, याला मला काय आजच टाइम सापडला का? नंतर मग जायच नव्हते का, मग नव्हतं गेला मागं पुढं. नाथ महाराज पुन्हा उठले, म्हणले बाई तुझ्या मुलीला आनंदाने वाट लाव, मी माझा नंतर जाईल. म्हणजे ही शक्ती संतांमध्ये आहे. म्हणून संत हे बलवानाचे शिरोमणी आहेत. तुका म्हणे ते बळ्या शिरोमणी, राहिले चरणी निकटवासी. एवढी ताकद असताना सुद्धा, एवढं सामर्थ्य असताना सुद्धा संतांचं वास्तव्य कुठं असतं? राहिले चरणी निकटवासी. चरणाजवळ राहतात ते. अहो माणसाला जाता पाच माणसं मानायला लागले, थोडा मोठा झाला की त्याला असं वाटतं गुरुच्या वर बसावं पाहिजे. त्याला आपल्या गुरुच्या पाया पुढे वाटत नाही. त्यांना असं वाटतं माणसात एवढे माणसं आपल्याला मानतात आणि एवढ्या माणसात जर गुरु त्यांच्या पाया पडावा तर हे लोक म्हणतात नाही नाही याच्यापेक्षा मोठा आहे का? संकोच, ही छोटी बुद्धी असते. पण दुसऱ्याच्या थोरांच्या पाया पडण्यात, त्यांचं दर्शन घेण्यात आणखीन मोठेपण येत असतं माणसाला. आपण मोठ्याचं जर नाव घेतलं ना, आपण सुद्धा मोठे होत असतो. मोठ्याचं नाव घेतल्यानंतर आपण सुद्धा मोठे होतो. देवाचं नाव घेतल्यानंतर आपण सुद्धा, अहो देवच होतो. राम म्हणता रामाचे होय, कधी वैष्णी कधी घ्यायचे.
ज्याचं नाव घेतो आपण तसेच होत असतो. म्हणून नाव घेण्यात संकोच करायचा नाही. अहो, आपण ज्याचं नाव घेतो ना त्याची ताकद असते आपल्यात. आपण ज्याचं नाव घेतो त्याची ताकद आपल्यात येत असते. कल्पना करा, 1 वर्ष झालं समजा लग्न होऊन मुलाचं लग्न होऊन 1 वर्ष झाले, पण 1 वर्षात त्या मुलीने घरचे माणसं सगळे वश केले आणि घरातल्या सगळ्या माणसाला त्या मुलीच्या ताब्यात राहावं लागतं. समजा कल्पना करा, घरातल्या सगळ्या माणसाला त्या मुलीच्या ताब्यात राहावं लागतं. तिच्या ताब्यात राहतात माणसं. कशामुळं? त्या आपल्या पोरामुळं. आपलं पोरग तिच्या ऐकण्यात गेलं ना, म्हणजे ह्या मुलाची ताकद शक्ती तिच्यात गेली आणि म्हणून ती घरातल्या सगळ्या माणसाला आपल्या मुठीत ठेवते. म्हणजे सगळ्यात नाही बरं का असे काही काही मुली इतक्या भाग्यवान आहेत, इतक्या शरीर असतात, सुसंस्कृत असतात की घरातल्या थोड्या मोठ्यांचे मन सांभाळतात. त्या घर त्यांच्यामुळं सुखी होत आणि ते घरातली चालती बोलती लक्ष्मी होती ती मुलगी. अशा मुली असतात, सर्वश्रेष्ठ असतात त्या मुली. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपण ज्याचं नाव घेतो त्याची ताकद आपल्यात येत असते. परमेश्वराचं जर नामस्मरण केलं तर परमेश्वराची ताकद आपल्यात येत असते. म्हणून हे संत महात्मे काय करतात? भगवंताचं नामस्मरण करतात. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्चित्तवृता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. आणि भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं देव सुद्धा सुखी होतो संतापासून आणि त्या संतांची भक्तांची सेवा करतो. देव ती अभंगाच्या पहिल्या चरणात संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करे शांती, मनवोनी सेवा करे शांती, मनवोनी सेवा करे शांती, मनवोनी सेवा करे शांती. संतांचे काम भगवंताने केलेले आहे. उंजणीच काही नेने भगवंत, हा संपूर्ण अभंग बघा तुम्ही. सगळ्या भक्तांचे काम देवाने केले. अगदी छोटे छोटे काम, लहान हलके काम भगवंताने केलेलं. सावता महाराजाबरोबर खुरपू लागण्याचं काम केलं देवाने. सजन कसायाबरोबर
नरहरी सोनाराबरोबर कुंकू लागण्याचं काम केलं, घडू लागण्याचं काम केलं. कबीराच्या मागे शेले विणे असं म्हणतात, लाखा कोल्हाट्याचा ढोल पिटे असं म्हणतात. लाख्या कोल्हाटी भक्त होता बरं का देवाचा. पण म्हातारा झाला. आता 5 मिनिटात आपल्याला संपवायचे कीर्तन. चोखोबरायांची सेवा केली. चोखोबरायांची पत्नी बाळंतपणाचे तिचे दिवस जवळ आले. चोखोबराच्या पत्नीचे घरात बाळंतपणाचं काम करण्यासाठी कोणी बाई माणूस नव्हतं. आणि म्हणून चोखोबरायांची पत्नी सोयराबाई ते म्हटल्या आपल्या मालकाला, म्हणजे चोखोबाराला म्हटल्या, तुम्ही तुमच्या बहिणीच्या गावाला आणि त्यांना घेऊन या तिथे बाळंतपणाचं काम करण्यासाठी. चोखोबराय लगेच बहिणीच्या गावाला निघाले बायकोचं ऐकून. पण जाता जाता चंद्रभागा आडवी आली. चंद्रभागा आडवी आल्यानंतर चोखोबराने अंगावरचे कपडे काढले, अंगातले कपडे काढले, स्नान केलं आणि बसले ध्यान समाधीस्थ होऊन जप करत. लागली समाधी. इकडे बरेच दिवस गेले. देवाच्या लक्षात आलं की हा बाबा काय आता बहिणीच्या गावाला जात नाही. चोखोबरा आहे. इकडं दिवस लोटले सगळे, वेळ जवळ आली बाळंतपणाची. पण हा बाबा ध्यान करीत बसला. चोखोबरा आहे. मग स्वतः देवच पांडुरंगच चोखोबराची बहीण झाली. डोक्यावर असं गाठोडं घेतलं. पूर्वीच्या काळी काही पिशे नव्हत्या, शाप वगैरे नव्हती. गाठोडे बांधायची. पुढे गावात जायचं म्हणलं गाठोडे बांधायची आणि डोक्यावर घेऊन जायचं. गाठोडं बांधलं देवानी आणि बहिणीचं रूप घेतलं चोखोबराच्या. गेले घरी गेले आणि चोखोबराच्या पत्नीला म्हणले, बहिणी दरवाजा उघडा. बहिणी उघडा दाद, बहिणी उघडा दाद हकमा. देवाने हाका मारायला सुरुवात केली. वहिनी दरवाजा उघडा. चोखोबराची पत्नी धावत धावत आली. दरवाजा उघडला तर आपली ननंदबाई आणि म्हटली, बरं झालं बाई, तुमच्या भावाला मी आताच तुमच्याकडे पाठवलं होतं. त्याने तुम्हाला पाठवून दिलं, तुम्ही आलात, बरं झालं. चोखोबराची बहीण मनात म्हणते, माझा भाऊ माझ्याकडे आला बी नाही, काहीच नाही, तिकडे ध्यान करीत बसला. आणि मग तिथं देवच आले. त्या चोखोबराच्या पत्नीला काही त्रास होतो बाळंतपणाचा, काही वेदना, बिलकुल त्रास नाही झाला. आणि चोखोबराला मुलगा झाला. आपल्या भक्ताला आनंद झाला, मुलगा झाला याचा आनंद देवाला झाला. आपल्या भक्ताला मुलगा झाला याचा आनंद देवाला झाला. सगळ्या पंढरपूरला त्या पोराची पाची, पोराचं बारस, सगळ्या पंढरपूरला जेवण दिलं. अगदी थाटामाटात सर्व बाळंतपण केलं. आणि मग आता इकडे चोखोबराची समाधी उत्थान झाली. चोखोबराय म्हणते, आपण कधी चालू होतो, किती दिवस झाले बहिणीच्या गावाला चाललो होतो,
किती दिवस झाले कोणाला ठाऊक. आपण ज्यावेळेस चाललो होतो त्यावेळेस पाऊस पडत होता, आता हिवाळा लागलाय. बरेच दिवस गेले म्हटले, आणि म्हटले आता पुढं बहिणीच्या गावात जाण्यापेक्षा पाठीमागे जाऊ म्हणले. काय झाले ते बघू. तुकोबराय परत निघाले घरी. हे देवाच्या लक्षात आलं, हा बाबा आता समाधीतून उठलाय आणि परत निघालाय म्हणून. देवाने लगेच गडबड करायला सुरुवात केली. आपल्या वडिलांना म्हटले, मला जाऊ द्या, माझे मालक वाट बघत असतील. आता याचा कोण मालक हो? सगळ्या जगाचा मालक हा. आणि म्हटलं माझे मालक वाट बघत असतील माझे. तुकोबराची पत्नी म्हणजे अहो तुमच्या भावाला येऊ द्या, तुम्हाला काही कपडे वगैरे करतील, चोळी बांगडी काही घेतील. ते मनात म्हणते मला मला भक्ताच्या आहेराची बिलकुल गरज नाही. गडबड करायला लागले देव, निघून जायचंय म्हणून. तुकोबराय जवळ आले, देवाने अशी गडबड केली, निघून गेले देव. तुकोबराय आले आणि तुकोबराची पत्नी म्हटली, बरं झालं बाई, तुम्ही तुमच्या बहिणीच्या गावाला गेले आणि त्यांना पाठवून दिलं. त्यांनी खूप सेवा केली, माझी खूप सेवा केली. पण तुमच्या बहिणीमध्ये एवढा बदल झालाय, याच्या अगोदर जेव्हा जेव्हा ते यायच्या ना माहेराला, तेव्हा मला ते रडायलाच लावायच्या. पण ह्या वेळेस त्यांनी एवढी सेवा केली माझी, एवढी सेवा केली, खूप सेवा केली. बरं झालं तुम्ही तुमच्या बहिणीच्या गावाला गेलात, त्यांना पाठवून दिलं. तुकोबराय मनात म्हणते, मी त्या बहिणीच्या गावाला गेलो नाही, आणि काय म्हणले तुझं भाग्य, इथं साक्षात परमेश्वरच आले आणि त्यांनी तुझी सेवा केली. देवाने काय सेवा केली, कोणते काम केले? बाळंतपणाचे काम केले. मनवोनी सेवा करी भगवंताला सुख होतं, आणि त्या सुखाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी देव सुद्धा आपल्या भक्तांची संतांची सेवा करतो. अगदी छोटे छोटे काम करतो देव. गुरु राखतो, कोणाचे गुरु राखण्याचं काम केलं, कोणाचं कर्ज फेडलं, कोणा कटिंग केली, अनेक भक्ताची कामं केली देवाने. म्हणून सेवा करी त्यांची. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्या भक्तांची संतांची देवच सेवा करतो, तिथं माझा काय विचार घेऊन बसतात. तिथे माझा काय करतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. त्यांचा महिमा अपार आहे, वर्णावया न पार किती अपार. तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होतो, त्यांची मग सेवा करतो. निर्गुण आकार झाला झाली दंडवत पूजनिया. आणि तीर्थ सुद्धा पवित्र होण्यासाठी त्या संतांच्या जवळ जातात. सकळ तीर्थे मध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी. तिथे त्यांची इच्छा करते नित्यकाळ, वावया निर्मळ आपणाशी. आणि हे सर्वच बलवान आहेत. म्हणजे अष्टमासी ते इतुळशी तितुळशी सगळा सुळसुळाट, परंतु संत माहिती त्याला किंमत देत नाही. अष्टमा सिद्धीचा कोणाला पाड, वागो निध्याड कोणी तयार ढोबार कुमारी.
महात्मे, हे कीर्तनकार साधू महात्मे आहेत ते सगळे नामांकित आहेत, थोर आहेत, महान आहेत. आणि सगळ्यामध्ये मलाच लहानाला करून निवडले कोणाचं, मी लहान आहे सगळ्यात. पण पूज्य गुरुवर्य मच्छिंद्र महाराज म्हटले, बाबा एक कथा तुम्हाला यावंच लागेल. आता ते दिंडी, षष्टीची दिंडी ही सगळी घाई असते कामं करण्याची. मी म्हटलं आता कसं काय, खूप धावपळ होती. मग त्यांनी असा वशिला लावला, त्यांनी बाळासाहेब ढोकणे आपले त्यांनाच घेऊन आले. आता मी म्हणलं यांना येडे घालायला लावायचे. त्यांना म्हणलं नका येऊ तुम्ही, येतो म्हणलं, येतो काय पण ते काही आल्याशिवाय राहिलेच नाही. ते आल्यानं मला काही ना म्हणता येत नाही आणि माझ्यात एवढी ताकद नाही की आपल्या समाजाचा शब्द मला टाळताच येत नाही. बघा, समाजाचा शब्द मला टाळताच येत नाही. आता किती काही मला नाव घेत म्हणजे तुमचं लयच घायाळपणे, काही कुठे बसता, कुठे ऐकता, काय करावं बरं. समाजाचा शब्द टाळल्यानंतर मलाच करमत नाही. तुमच्यात राहणं याचीच मला आवड आहे. आणि समाज हीच खरी आपली संपत्ती असते, हीच खरी संपत्ती. मला ते आयटीत राहणं, थटात राहणं येतच नाही. कधी कधी असं मी करून बघायचो बरं का, जमते कसं, म्हणजे तिकडं उघडं पडायचं, ते जमत नसायचं मला. ठीक आहे. तर पूज्य गुरुवर्य मच्छिंद्र महाराजांनी मला इथे बोलवलं. मोठमोठे कीर्तनकार आहेत, नामांकित कीर्तनकार आहेत. त्यांना मी म्हटलं, मोठमोठे कीर्तनकार त्यांचे महात्मे असते, त्यांचे कीर्तन ठेवा, मला काय येतंय. ते म्हटलं नाही नाही, तुम्ही नुसतं माईक समोर येऊन उभं राहा म्हणले, काही बोलू नका. आलो, मला खूप खूप असा आनंद झाला. आणि विशेष महत्वाची आपल्याला विनंती आहे, माझी प्रार्थना आहे की गेल्या वर्षी आपल्या शिलेगावला जो नारळ सप्ताह झाला ना, तसाच नारळ सप्ताह यावर्षी पांढरीच्या पुलाजवळ पांगरमल्ला आहे. पांगरमल्ला सप्ताह आहे. सगळ्यांनी या सप्ताहाला तुमच्या सोयीनुसार, टायमानुसार सगळ्यांनी यावा. तिथं मी तुमची सर्वांची वाट बघतोय. तुम्ही आलंच पाहिजे. तुम्ही या सप्ताह, तुम्ही आले की तो सप्ताह अतिशय शोभून दिसतो. कुठलाही कार्यक्रम माणसं आले तरच त्या कार्यक्रमाला शोभा असतो. कार्यक्रम खूप मोठा आहे, माणसंच नाही, ते मग उलट डिम होतं, पडतं कार्यक्रम. म्हणून तुम्ही यावा अशी माझी इच्छा आहे. मी तुमच्या सगळ्यांची तिथे प्रतीक्षा करतो, वाट बघतो. झालेली सेवा भगवंतांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी, श्री गुरु नारायण बाबांच्या चरणी, ब्रह्मीभूत रघुनाथ महाराजांच्या चरणी, उमरेकर महाराजांच्या चरणी समर्पित करायची. आणि याच ठिकाणी थांबायचं आपल्याला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल.